तुला आईची शपथ आहे. मेगा फायनल वेलकम बॅक. तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. पाहिलेलं एक छोटंसं स्वप्न आणि अवघ्या 3 रात्रीत ज्या गावाच्या क्रिकेट स्पर्धेनं अख्खा भिवंडी तालुका जिंकला. होऊ द्या एकदा जोरदार टाळ्या. देवेश पाटील चषक पिंपळनेर आणि या स्पर्धेची येते आहे मेगा फायनल. विलास पाटील इथे उपस्थित झालेले आहेत. मी प्रकाश पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत करायचं आहे. नाही कडक दादा बासरीची धून ऐकली ना मन प्रसन्न झालं. लाजवाब. अच्युतम केशवम महाधवम. अगदी श्रीकृष्णाच्या अगदी अष्टकम जे आहे ना श्रीमद भगवद्गीतेतील ते ऐकायला मिळालं. संस्कृत बोलायला कठीण जातं. बासरीवर वाजवायला तुम्ही विचार करा किती मोठं चॅलेंज असेल. आणि ते मधुराष्टकम तुम्हाला या ठिकाणी ऐकायला मिळालं. त्याबद्दल आपण करूयात. या ठिकाणी स्वर्गंगाचे मडवी त्यांचं विशेष कौतुक. आणि त्या सोबतीनं रुपेश पाटील खांडपे ज्यांनी फ्लडलाईट्स लावली त्यांचा आभार. प्रिन्स मूवीज ज्यांनी या स्पर्धेचं टेलिकास्ट पोहोचवलं त्यांचा आभार. आमचे समालोचक कॉम्बॉक्समध्ये जॉईन होतात. विशाल पाटील सरवलीचा आवाज आपल्यासोबत. वेलकम विशाल, आपलं स्वागत आहे. आणि ॲज अ स्कोरर या ठिकाणी आपल्यासोबत जॉईन झालात. शेर कभी बूढ़ा नहीं होता, जंगल में कभी चुनाव नहीं होता, वो अपनी ताकत से और अपने काम से पहचाना जाता है. विजय दादा गायकवाड. मेगा फायनलची मॅच. पहिला बॉल काढला मिड ऑफच्या डोक्यावरनं समोर डीप लॉंग ऑफ. फायनल. कोणी विचार केला होता की जी टीम 24 स्पर्धा खेळली देखील नाहीये ती 25व्या स्पर्धेत उतरेल आणि थेट गाठेल मेगा फायनल. म्हणून इतकंच. भाटाळे की झलक. भाटाळेकर आवाज येत नाही. एकदा झालाच पाहिजे. भाटाळे की झलक सबसे अलग. पहिली स्पर्धा जीसी अंतर्गत आणि पहिली मेगा फायनल ही टीम खेळतीये. समोर आहे ज्या टीमनं सेमीफायनल मध्ये गोरसई ए ला पराभवाचे धक्के देत डॅनियल भगत नावाचा ब्रँड आज जो मैदानावरती या रात्रीमध्ये चमकला आणि पूर्ण महाराष्ट्रात पोहोचलं. डुंगे गावाचं नाव. काय वाटतं विशाल? 5 षटकांची मॅच आहे, मेगा फायनल आहे आणि जी अफाट मेहनत घेतली आहे, आयोजन यशस्वी झालंय. बट मेगा फायनलची मॅच 5 ओव्हर. काय वाटतं किती रन्स बनायला पाहिजे? नो डाऊट ज्या प्रकारे बॅटिंग क्रम आगे बाटाला टीमचा कुठेतरी या क्षणाला ओमकार दादा 50+ बनवायचं. प्रचंड वेग होता डावा स्टिकच्या बाहेर. फार फार अगदी वेगात गोलंदाजी करण्यासाठी पंकज माईला ओळखलं जातं. आणि ही भाटाळेचं क्रिकेट आणि त्या सोबतीनं त्या डुंगेचं क्रिकेट आपल्याला अनुभवायला मिळणार. जे प्रेक्षक मैदानावरती आत्ताही मेगा फायनल क्रिकेटचे दर्दी उपस्थित आहेत ना या मॅचचा इच अँड एव्हरी मोमेंट एन्जॉय करायला विसरू नका. टीमची टोटल धावफलकावरती सध्या पाहायला मिळते 3 धावा. इथे फटका ऑन साइडला सजवायचा होता जरूर. पंकज माईचा वेगावरती झाला पँकी स्वार आणि त्यांना काढली आहे या ठिकाणी विकेट. क्लीन बोल्ड. हा ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर बॅट अँड पॅड मधनं ऑफ स्टंप ब्रेक केलाय आणि विकेट येते विशाल. नंबर फर्स्ट. आधी जाऊया डीजे कडे. एक संगीत डीजे विनय. थैंक यू डीजे. फास्ट एंड फ्युरियस पंकज माली रफ्तार से गिरफ्तार. आता पगला बॅटर गिरफ्तार झाला. पगला धक्का दरम्यान लागला. कारण जर आपण ऍक्शन रिप्ले पाहिला तर तिथे एक गोष्ट पाहायला मिळाली की बॅट देखील खाली नाही आली. इतकी गती त्या बॉलवरती होती. झटका पगला लागला. आणि आपण जो उल्लेखही केला की कुठे तरी या फर्स्ट हाफमध्ये किती बनायला हव्यात. पण ज्या प्रकारे पंकजने सुरुवात केली आहे या अनुसार 50 बनवणं हे इतकं सोपं राहणार नाही या पगल्या सत्रामध्ये. नो डाऊट ॲट ऑल. 50 बनवणं सोपं नाहीये. बट 50-50 ओव्हर देखील मॅच 5 ओव्हर. एक रन जोडत गेलात तर म्हटलं जातं ना विजय दादा बूंद बूंद से सागर बनतात. थेंबे थेंबे तळ साचतं आणि ते मैदानावरती होऊ शकतं. समीकरण या मॅच मध्ये धावफलकावरती धावा 3 विकेट गेलेली आहे आतापर्यंत. एक न्यू बॅटर मैदानावरती आला. इन ॲट नंबर 3 वल्लभ. नंबर 3 वरती डावखोरा त्याचा फलंदाज पंकज माई समोर. थोडंसं चॅलेंज, थोडासा एक्सपेन्सिव्ह आजवर साबित होताना आपण पाहिलाय. इथे काहीतरी वेगळं करावं लागेल. पंकज माईला फिल्डिंग मध्ये चेंजेस आणलाय. ऑफसाइड फुल पॅक आहे. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट गली, पॉइंट आणि एक्स्ट्रा कव्हर. बॉल तयार. व्हॉट अ बॉल.
टप्पा पडलाय सरळ, भरधाव वेगात सुसाट सुटलाय. आणि का पंकज माईला भाटाळे एक्सप्रेस म्हटलं जातं ना, त्याचं ज्वलंत उदाहरण सध्या पंकज माई दाखवतोय. मोठ्या मॅचचा मोठा प्लेअर आहे स्पेशली पंकज माई. आणि भाटाळ्याचं क्रिकेट ज्या नावानं पूर्ण भिवंडी तालुक्यात पोचवलं, प्रयाग माई त्याचा संघ मैदानावरती खेळतोय. आणि समोर भक्तिधाम डुंगे. हायडन टॅलेंटला संधी खरं तर GCAच्या अगदी स्पर्धांमध्ये मिळते, त्यातून अनेक नवे नवे संघ येत आहेत. एकही टीम अशी नाही आहे की जी कंटिन्यू टायटल जिंकत राहील. सातत्यानं रेस सुरूच असते. प्रत्येक स्पर्धा नवा विजेता नवा उपविजेता तुम्हाला सापडतो. आणि या मागे GCA क्रिकेट संघटनेची जी मेहनत आहे आणि जे आयोजन सन्माननीय जयहिंद शेठ गायकवाड यांच्यासारखे ऑर्गनायझर्स करतात, त्यामुळे इथल्या खेळाडूंना प्लॅटफॉर्म, एक हक्काचं व्यासपीठ भिवंडीच्या ग्रामीण संघांना मिळतं विशाल. आणि त्यातनं क्रिकेट बहरतं. आणि इथे 3 दिवस ते क्रिकेट बहरताना आजवर आपण पाहिलंय. नो डाऊट, बिकॉज ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न आपण भरपूर सारा नवीन नवीन टीम्सला पुढे येताना पाहिलं. आणि हीच ओळख राखलेली आहे ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संघटनेची, नवीन नवीन खेळाडू नवीन नवीन टीम्सला प्लॅटफॉर्म देणं. अजून एक यॉर्कर, क्रशर यॉर्कर होता. रनआउटची संधी होती, मागे बॅकअप होतं, त्यामुळे डायरेक्ट हिटचा प्रयत्न देखील झाला. आणि हा बॉल देखील आला डॉट. षटक संपलं. मैदानावरती पहिलं. फार मेहनत या स्पर्धेसाठी विजयदादा गायकवाड आणि त्याच्या तमाम मित्रांनी केली. जयहिंद शेठ गायकवाड आणि सागरदादा गायकवाड यांनी ठेवलेला विश्वास खऱ्या अर्थानं जपताना ही सगळी टीम पाहायला मिळाली. आणि जयहिंददा एक गोष्ट जरूर आहे, स्वतः केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब म्हणाले की ही स्पर्धा म्हटलं की भिवंडी विभागातील एक वन ऑफ द बिगेस्ट इव्हेंट. त्यानंतर आज सुजित तात्यांच्या माध्यमातून ते मनोगत आपण ऐकलं. प्रशांत पाटील साहेबांचं अगदी मनोगत या स्पर्धेमध्ये कौतुकाची थाप देताना साहेबांना आपण पाहिलं, यापेक्षा अजून काय पाहिजे. ज्या व्यक्तिमत्वाच्या नावानं स्पर्धा आहे, त्या व्यक्तिमत्वाचे मार्गदर्शक आणि त्याच्या अगदी सगळ्या परिवारातील मोठ्या सदस्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं अफाट कौतुक होताना आपण पाहिलं. आदरणीय सचिन पाटील, नवनाथ पाटील, भूपेंद्र पाटील, संदेश भगत, राहुल पाटील, कवापन पार्टी ग्रुप डिंगे यांच्या वतीनं फायनल मारली. तर त्यांच्यासाठी एक मोठी मेजवानी दिली जाईल. त्याबद्दल या सगळ्या मित्रांचं आपण करूयात या ठिकाणी स्वागत. कवापन पार्टी म्हणजे आज पण व्हायलाच पाहिजे भावांनो, जे क्रिकेट आज डुंगेनं खेळलंय. पहिलं षटक संपलं, विशाल रन्स 5. बॉल हवेमध्ये आगे, फिल्डर येतात. महत्वाची विकेट, सर्वेश पाटीलची विकेट अगदी पगलास बॉल वरती मिळवली आहे पियुष माळीने. झटका फार मोठा. क्लिअर करायचं होतं बट मिस टायमिंग आणि लॉंग ऑफ लाईक जबरदस्त कॅच प्रेम पाटील दरम्यान पकडली, बट आता सर्वेश बाद झाला. आणि यात नंतरचा पुढचा प्रवास डुंगे टीमसाठी खडतर होणार आहे. कारण सर्वेश पाटील जर आपण पाहिलं तर पहिला बॅटर ज्याने स्पर्धेमध्ये अर्धशतक ठोकलं फायनल मॅच मध्ये, त्याची बॅट चालणं फार महत्वाचं होतं, पण लवकर बाद झाला. नो डाऊट ॲट ऑल. डुंगे टीमचं क्रिकेट कसं राहिलं विशाल, प्रत्येक मॅच मध्ये एक नवा सितारा आलाय ज्यानं आपल्या टीमला वाचवलाय. याआधी सर्वेश, त्यानंतर तुम्ही पाहिला बॅट्समन बॉलर ऑलराऊंडरचा रोल राहिला. त्यानंतर तिसऱ्या मॅच मध्ये पूर्ण टीम थोडं थोडं कॉन्ट्रीब्यूट देत गेली. सेमीफायनल मध्ये टीम आली डॅनियल भगतनं पारी गोरसईच्या अगेन्स्ट एक यादगार ऐतिहासिक खेळ साकारला. या मॅच मध्ये देखील डुंगे तो शोध घेतीये की असा एखादा क्रिकेटर, एक बॅट्समन पाहिजे जो इथनं म्हणेल जिथे परिस्थिती बिकट तिथे माझ्या गावासाठी माझं क्रिकेट तितकंच तिखट. अर्थातच सोप्या शोधा भाषेत सांगायचं झालं ना, जिथे परिस्थिती गंभीर तिथे लढायला डुंगेकर खंबीर. वल्लभच्या सोबतीने न्यू बाटा मैदानावरती इंटर झाला. डॅनियल भगत, थोडा लवकर यावं लागलं डॅनियलला, कारण 2 विकेट्स फार लवकर गेलेत. टप्पा पडलाय खूप बाहेर आहे विशाल. बॉल रनची नितांत गरज. सध्या पॉवर प्ले सुरू आहे. नंबर 2 खेळाडू अगदी तुम्ही पहिल्या P1 मध्ये पाहिले, आता 3 आहेत 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. मग यानंतर 50-50 ओव्हर आपल्याला पाहायला मिळणार. 6ला 2 बाद सध्या चित्र आपण पाहता. येस, 50-50 ओव्हर फार मॅटर करणार आहे, कारण याआधी आपण दीप पाटीलला 50-50 ओव्हरचा फायदा घेताना पाहिला होता आणि त्याचंही येणं बाकी आहे. राऊंड द विकेट
फुल अँड बॉल ड्राईव्ह केला. आता फिल्डर दरम्यान डीप कव्हरला प्रेम येतात, बॉल फुल केला जातो, सिंगल कंप्लीट केली जाईल. पण खरं तर ओमकार दादा एक गोष्ट आहे की या क्षणाला विकेट दोन फार लवकर गेले, पण ही ती वेळ आहे जिथे दटून खेळायचं, क्रीजवरती उभं राहायचं. कारण या क्षणाला डायनल आणि बॅटर वल्लभ भगतवरती जबाबदारी आहे. कारण ही ती वेळ आहे जी वेळ आज डुंगे टीमचा चॅम्पियन बनण्याचं स्वप्न पूर्ण करू शकते. आणि चॅम्पियन बनण्यासाठी चॅम्पियन सारखं खेळणं ते देखील मॅटर करणार आहे. सातला 2 सध्या चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. धावफलकावरती धावा 7 विकेट गेलेले आहेत आतापर्यंत 2 राऊंड विकेट. टप्पा यॉर्कर शिवाय काही टाकत नाहीयेत सध्या भाटाळेकर. मेगा फायनलची मॅच प्रॅक्टिसला अगदी जे काही यॉर्कर शिकलेत ना, आज जणू काही या मॅच साठी बाकी ठेवले होते आपल्या खोट्यात आणि ते सगळे बाहेर काढलेत. हा देखील तू पाहू शकतो वाईड यॉर्कर. त्यानंतर मिडल स्टिकला टाकला यॉर्कर. खूप चांगला टेलिकास्ट विकास या ठिकाणी वॉर रूम मध्ये आपल्याला दाखवतोय. प्रिन्स मूवीज बॅटची लागली होती का कडा, रनआउटची अजूनही संधी. तू पण धावत येईल, तो पण धावत येईल, त्याच्याकडे बॅट तो पोचून जाईल, तो सेफ होऊन जाईल आणि आपल्या घरट्यामध्ये सुखरूप पोहोचला. त्या ठिकाणी वल्लभ जिकडे विकेट धोक्यात होती. आणि या क्षणाला जस्ट मी उल्लेखही केला की ही परिस्थिती अशी आहे की ते दटून खेळायचं आहे. आणि कधी जेव्हा दबाव आणि अडचणी या गोष्टी ॲज अ टीम तुमच्या समोर येतात, त्यावेळेला न घाबरता न डगमगता ज्या समस्या समोर आहेत त्यांना फेस करून पुढे जाण्याची तयारी आणि निडरपणा तुमच्यामध्ये असायला पाहिजे. आणि तीच गोष्ट यावेळेला मॅटर करेल डुंगेसाठी. नो डाऊट अटल, खूप चांगलं वक्तव्य तू केलंस. अगदी संघर्ष हा आयुष्यामध्ये करता यायलाच पाहिजे आणि हा आलाय टीम भक्ती धाम डुंगेसाठी संघर्षमय चौकार. जिकडे बाउंड्री येते आणि या क्षणाला हा फटका हवाच होता. कारण प्रेशर वाढत चाललं आणि या क्षणाला प्रेशर रिलीज करणारा एक स्ट्रोक येणं महत्वाचं होतं आणि तो फटका येतो बॅटर वल्लभ भगतचा बॅटवरनं. कारण या क्षणाला जर तुम्हाला चॅम्पियन बनायचं तर तुम्हाला चॅम्पियन सारखं खेळावंही लागेल आणि प्रयत्न आता सुरू झालेत. अनेक सारे व्यासपीठावरती मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात. मीडिया पार्टनर देखील आता आपल्यासोबत जोडले गेलेत. वेलकम दादा, आपलं देखील स्वागत. 11:19 झाली आहेत. ऑन ड्युटी भाऊ अजूनही आता आपला लाईफ इंडिया न्यूज सहर्ष आपलं स्वागत. हा एक सच्चा पत्रकार असतो जो सकाळ झाली की रात्रीपर्यंत बातमी शोधत फिरत असतो आणि त्यांचं आयुष्य देखील काही वेगळं असतं. किती तुम्ही सत्यता मांडली तरी लोक इतकंच म्हणणार, पत्रकार मीठ मसाला लावून दाखवतो. टीमची टोटल धावफलकावर तुम्हाला पाहायला माहिती आहे. एका सिंगलचं अटेम्प्ट जरूर होतं मागच्या बॉलवरती, याला चौकार आणि त्यानंतर पुनरागमन खूप चांगलं झालं आणि धावफलकावरती धावा 2 षटकं संपली आहेत आणि रन झालेल्या आहेत. म्हणजे 11. धनाजी पाटील सारंगाव अतिशय सुंदर स्कोरिंग त्यांनी आपल्यासोबत केली, त्यांचं देखील करूयात या ठिकाणी आपण मनपूर्वक आभार. आयुष्य छान, थोडं लहान, रडतोस का वेड्या लढण्यास शान, काट्याती फुलांची जुलती कमान, उचलून घ्यावं ते दुनिया दुकान. कारण जगणं निरर्थक म्हणतो ना मित्र, तो इथे बैमान. सुखासाठी इथेच हसावं लागतं, इथेच रडावं लागतं. कारण उंच धबधबा बनायला पाण्याला देखील उंचावरून खाली पडावं लागतं. अगदी याचं एक छोटंसं उदाहरण तुम्हाला देतो. जे काका सध्या भेळपुरी विकतात, त्यांचं वय वर्ष असेल जवळजवळ 60+. 10 रुपयाची भेळ जरी विकायची झाली ना, डोक्यावरचं वजन खाली आणून नंतर मेहनत करून ते बनवून प्रेमानं समोरच्याला खायला द्यावं लागतं. आयुष्य जगताना ईच अँड एव्हरी मुमेंट खूप खूप महत्त्वाची असते. त्यामुळे जीवनाचं सार फक्त इतकंच, कठीण काळात स्वतःला इतकंच सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. ही मेगा फायनल देखील त्यासाठीच. मग आता 2 षटकं डॉमिनेशन खतरनाक राहायला विशाल. आता 50-50 ओव्हर आहे. 11 रन झालेत, विकेट गेले 2. कॉम्बॉक्स मध्ये आपल्यासोबत आज आवाज महाराष्ट्राचा, आपल्या आवाजाच्या गोडव्यानं आणि कडकपणानं भिवंडी क्रिकेटला ज्या आवाजानं शिस्त लावली डॉक्टर गवळी सर आणि त्या सोबतीनं मिस्टर कॉम्प्युटर सुभाजी धुमाळ आणि विशाल आपल्या सोबत. विशाल काय म्हणशील? पहिला बॉल 50-50 ओव्हर, 12 रनचं चॅलेंज. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. एक गोष्ट, एक सिंगल कंप्लीट झाली आहे आणि एका सिंगल नंतर धावफलक पुढे जाईल आणि त्या सोबतीनं रनआउटची अजून एक विकेट ती देखील येते आणि परतावा लागलाय. तिकडे फलंदाजाला वल्लभ बॅक टू डगआउट.
थँक यू डेझन. आणि या क्षणाला ही भाटारणे टीमला विकेट मिळाली नाहीये, ही विकेट थ्रो केली आहे डुंगे टीमने. कारण ग्राउंडमध्ये आता तो बॅटर दाखल झाला. पण 50-50 ओव्हरचा खरं तर उल्लेखही केला की या स्पर्धेमध्ये 2 50-50 आपल्याला मोस्ट सक्सेसफुल ओव्हर पाहायला मिळाला. त्यापैकी एक ज्या बॅटरनं त्या ओव्हरमध्ये 27 बनवलं होतं, तोच बॅटर आता दीप पाटील ग्राउंडमध्ये दाखल झाला. आणि या क्षणाला ओमकार दादा एक गोष्ट आहे की जर डुंगे टीमला या फर्स्ट हाफमध्ये एक फायटिंग टोटल बनवायचं आहे तर तुम्हाला 50-50 ओव्हरचा फायदा घ्यावाच लागेल. नो डाऊट ॲट ऑल. 50-50 अगदी आता त्या स्टेजला ही ओव्हर आहे ना, जिकडे तुम्हाला स्वतःला प्रूव्ह करावं लागेल. ही दुनिया ना यशस्वी लोकांच्या सोबत फोटो घेत आणि जे अयशस्वी असतील त्यांच्या रिप्लायला अनसीन केला जातं. इथे तो अनसीन हिरो एखादा पाहायचा टीम डुंगेला. 50-50 ओव्हर, बॉल बॅक अगदी समोर, क्षेत्ररक्षक लॉंग ऑफर ना प्रेम आला, एक सिंगल मल, एखादी सिंगल. प्रेम इतका हँडसम आहे सध्या, व्हॅलेंटाईन डे सुरू आहेत. जर प्रेमची इंस्टाग्राम हँडल कदाचित एखादा त्याच्या मित्रांना पाहिली, त्याला जितके प्रपोज आले असतील, मित्र म्हणत असेल थोडासा कलर देव मला पण एक्स्ट्रा देता, तर कदाचित मजा आलीच ते आयुष्य जगायला. टीमची टोटल धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 13, लॉस ऑफ 3, 13ला 3 बाद. या टुर्नामेंटमध्ये अगदी आपण पाहता अनेक सारे इंडिव्हिज्युअल पारितोषिकात स्पोर्ट्स बायसिकल त्या ठिकाणी देण्यात येतील. बॅटची आतली कडा घेऊन बॉल मागे चालला, वॉर्ड स्टॉप. काय यष्टी रक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं जयदीपच्या माध्यमातून. पाहिजे मेगा फायनलची मॅच आणि आवाज अजूनही शांत. भिवंडीचं क्रिकेटाना तुम्हाला एक चुरस, ठसन, जिद्द, चिकाटी, कौशल्य आणि त्यातून उभा राहणाऱ्या ग्रामीण क्रिकेटच्या साम्राज्यासाठी ओळखलं जातं. आणि आज साम्राज्य तयार होताना पिंपळनेरच्या भारतीय जनता पार्टी, न्यू एकविरा पिंपळनेर, 100 ग्रुप आणि त्या सोबतीनं आपण पाहताय जे आयोजन जयहिंद शेठ गायकवाडच्या स्वप्नातनं झालंय. हॅट्स ऑफ. सगळं काही जिंकलंय भावांनो तुम्ही. गुडलँड स्पॉट, टप्पा पडला, अपील, नॉट आउट, नॉट आउट, नॉट आउट, नॉट आउट. अजूनही अंपास म्हणतो नॉट आउट. स्क्वेअर लेग नाही, स्क्वेअर लेग नाही. मेन अंपासकडे अपील तुम्हाला करावी लागेल. यस सर, तेच होतं. फक्त अनाउन्समेंट सुरू होती ऑर्गनायझर्स, ते पण इम्पॉर्टंट आहे. आणि त्यामुळे कॉम्बिनेशन ऑलवेज महत्त्वाचं असतं. अंपास, कॉमेंटेटर, ब्रॉडकास्टिंग टीम सगळ्यांमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट है यष्टीरक्षक. तुम्हाला अपील करायचं मेन अंपायर्सकडे तुम्हाला करावं लागेल. आणि चेक करू शकता बॉल ज्यावेळी डिलिव्हर झाला 1.5 सेकंदाचा पॉज देखील आहे. ऑनलाईन विथ प्रूफ आम्ही तुम्हाला लगेच देऊ शकतो. प्रत्येक कॉमेंटेटरला ते माहिती असतं. नॉट आउट, फायनल डिसिजन नॉट आउट. चला भाटाळे गेम प्ले करा प्रयाग. टीमची टोटल धावफलकावरती थांबली आहे 14, विकेट्स गेलेले आहेत 3. बॅटिंग ट्रॅक वरती फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय या ठिकाणी दीप. आणि काही प्राइज आहे टीम डुंगेसाठी ते देखील मी अनाऊन्स करतोय. राकेश दादा पाटील, पोलीस पाटील डुंगे यांच्या वतीनं जर डुंगे टीमने फायनल जिंकली तर मेजवानी, आणि त्याचप्रमाणे शैलेश पाटील जे विद्यमान उपसरपंच आहे डुंगे गावच्या दादांच्या वतीने जर फायनल जिंकली टीम डुंगेने तर एक बोकड दिलं जाईल. मॅचकडे आपण म्हणूया. 50-50 ओव्हर आतापर्यंत आपण म्हणूया की टीम भाटाळीच्या बाजूने चाललाय. नो डाऊट ॲट ऑल. 50-50 अगदी ओव्हर थर्ड ओव्हर्सला आपण या ठिकाणी घेतोय. 3रं षटक आणि त्यामुळेच पंकज माईला सेकंड स्पेलमध्ये आणलाय. करंट रन रेट तुम्हाला 5.29 पाहायला मिळतं. एखादं चांगलं षटक पाहिजे. ओव्हर द विकेट पंकज. टप्पा पडला, आतला वल्लभ केला, जाऊ दिला बॉलला आणि डॉट बॉल जी झाली आहे त्या ठिकाणी समाप्ती. आणि काय फायरिंग स्पेल राहिलाय. गोलंदाजी आवडली असेल भाटाळे तर एकदा टाळ्या नक्की बनतात भाटाळे एक्सप्रेस पंकज माईसाठी. भाटाळेकर देखील म्हणत असतील रन्स बनायला पाहिजे. अर्धी रात्र घालवली आहे, वाट पाहिली आहे मेगा फायनल मध्ये एक चांगल्या संघर्षाची. आता नजर टाकूयात विशाल एक्झॅक्टली 50-50 मध्ये घडलंय काय. 50-50 ओव्हरमध्ये खरं तर जर आपण पाहिलं जिथे रनआउटची विकेट आली, कारण अगदी पहिल्या बॉलपासून ज्या रिदमने बॉलिंग केली पंकज माळीने, अगदी प्रत्येकी बॉल आपण पाहिलं तर बँक ऑन टार्गेटसाठी लाईन आणि लेंथवरती पडला. त्याचमुळे 50-50 ओव्हरमध्ये फक्त 4 आणि त्यापैकी देखील 2 मायनस म्हणजे एंड ऑफ द थर्ड ओव्हर 13 लॉस ऑफ 3 विकेट. टीम भक्तिधाम स्पोर्ट्स डुंगे आणि अजूनही येत्या 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे दरम्यान या पहिल्या 17 मध्ये. षटक संपलाय मैदानावरती. 3रं आणि 3 ओव्हर संपल्यानंतर धावफलकावरती धावात 13 धावा. मागच्या ओव्हरमध्ये 2 रन्स ऍड झालेत. टोटल बनले होते 4, जो एक चौकार आला होता. 50-50 होतं त्यामुळे 2 रन मायनस झाले.
धावफलकावरती सध्या थांबलं. आफ्टर 3 overs 13 लॉस ऑफ 3. प्रयाग माई बॉलिंग मार्कवर. समोर आहे दीप. हा फटका दीपचा चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. टॉवरिंग सिक्सर. व्हॉट अ शॉट. थँक्यू डीजे. या क्षणाला हेच तर फटके हवे डुंगे टीमला, कारण इथनं जितक्या जास्तीत जास्त रन्स बनवल्या जातील, एक एक रन लढण्यासाठी दुसऱ्या सत्रामध्ये मदत करणार आहे डुंगे टीमला. आणि दीप पाटीलचा बॅटमधनं हा जबरदस्त फटका. अंडर प्रेशर येतोय षटकार. आणखीन एक बॉल चाललाय. रात्रीच्या अंधारामध्ये हा बॉल हरवलाय. व्हॉट अ शॉट. बॅक टू बॅक बिग वन्स. सिक्सर. थँक्यू डीज. आता पलटवार झाला ओंकार दादा टीम डुंगेचा. सलगचे 2 मोठे फटके आलेत दीप पाटीलचा बॅटमधनं. नो डाऊट ॲट ऑल. लगातारचे 2 बॉल आणि 2 मारलेत. आणि धावफलकावरती धावा 25. विकेट गेलेले आहेत आतापर्यंत 3. प्रत्येक मॅच मध्ये एक सुपरस्टार टीम डुंगेसाठी घडतोय. हार मानायला नाही, मैदान गाजवायला आणि लढायला उतरली आहे भक्ती धाम डुंगे. हे सांगताना लाजवाब क्रिकेट. भाटाळेच्या अगेन्स्ट कमीत कमी 5 ओव्हर 45 ते 50 हे टार्गेट तुम्हाला सेट करावा लागेल. 25 लॉस ऑफ 3. 25 ला 3 बाद. बॉल तयार आहे बॉलिंग मार्कवर. ओव्हर नंबर सुरू झाली. या ठिकाणी आपण पाहता 4 लगातारचे 2 बॉल 2 षटकार आलेत. मेगा फायनल यासाठी केला होता अट्टहास. हा क्षण गोड व्हावा आणि याची देही याची डोळा. हा अंतिम सोहळा तुम्हाला पाहायला मिळतोय. जयेंद्र शेठ गायकवाड यांनी पाहिलेलं स्वप्न, त्यांना मिळालेली विजयदादा गायकवाड त्यांच्या मित्र परिवाराची साथ आणि त्यातून उभं झालं हे भव्य दिव्य आयोजन. यावर्षी 3 दिवस, पुढच्या वर्षी ऑन पब्लिक डिमांड. सगळेजण म्हणतात कमीत कमी 5 दिवस एक मोठ्या शेड्यूल सोबत एक मोठा शो. जयेंद्रदादा गायकवाड आणि टीम पिंपळनेर 100 ग्रुप आपल्या सोबत घेऊन येतील. 25 धावा धावफलकावर. बॅट्समन तयार आहे सलगचा 3रा मारायला आणि तो फटका सजवलाय. आता यावी रन्स 6 नाही 2 जरूर मिळतील. डीप मध्ये बॉल जोपर्यंत एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू येऊन बॅकवर्ड पॉइंटला बॉल आवडेल तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्यात. 2 धावेच्या मदतीनं धावफलक पुढे जाताना 27. कोणत्या दृष्टिकोनानं विशाल या मॅच कडे तू पाहतोयस? कारण आता पुन्हा एकदा बाउन्स बॅक झाला. 3 ओव्हरमध्ये 13 होते. मागच्या 3 बॉलमध्ये आता 14 धावा वसूल केलेत बॅटिंग करताना दीपनं आणि वैयक्तिक 6 मध्ये 16 वरती तो बॅटिंग करतोय. आणि पॉझिटिव्ह इंटेंटने खेळतो. ही महत्वाची गोष्ट की या क्षणाला परिस्थिती बिकट आहे की या बिकट परिस्थितीमधनं देखील लढाऊ वृत्ती त्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. आता मिस्टामिंग बॉल हवे मध्ये आहे. लॉंग ऑफचे फिल्डर येतात. कॅच ड्रॉप दीप पाटीलला जीवन दान देणं आता किती महागात पडेल, कारण कॅच देखील सुटली आणि त्यासोबत 2 धाबा देखील कंप्लीट झाला. आदरणीय सत्यवान आनंदा पाटील साहेबांच्या वतीने एक बिग अनाउन्समेंट, एक बिग प्राइज. जर ही स्पर्धा जिंकली, मेगा फायनलचं टायटल जर डुंगे गावानं उचललं तर त्यांच्या वतीनं तब्बल 10,000 रुपयाचं पारितोषिक टीम भक्तीधाम डुंगेला दिलं जाईल. अनेक सारी पारितोषिकं लागतील, अनेक साऱ्या अगदी सातत्यानं कधी हार्ट ब्रोकिंग मुमेंट्स येतील, कधी मैदानावरती तुम्हाला यशाच्या आनंदाच्या गाथा देऊन जाणारे क्षण मिळतील. सुख दुःखानं भरलेलं आणि यशाच्या ओंजळीच्या सावटामध्ये सापडणारा क्रिकेट. चेंज ऑफ पेस कमी गतीनं टाकला होता मागच्या बॉलच्या कंपॅरिझन मध्ये. बाळनपाडमधनं ऑन साईडला फ्लिक केला, एक सिंगल मिळती आहे. ओव्हर थ्रो झाला, मागे बॅकअप खूप लवकर आला. भाटाळे सध्या खूप हाय स्टँडर्ड प्रोफेशनल क्रिकेट खेळती आहे. बरोबर 3 खेळाडू, एक बाजूला राईट साईडला, एक लेफ्ट साईडला आणि एक 38 सर्कलच्या मागे उभा होता बॅकअपसाठी. ज्यावेळी असं प्रॉपर बॅकअप येतं ना, ओव्हर थ्रो जरी झाला तर तुम्ही कव्हर करू शकता आणि तेच घडताना आपल्याला पाहायला मिळालं.
आउट फिल्डिंग देखील जबरदस्त आतापर्यंत पाहायला मिळालेली आहे. बट महत्वाची गोष्ट की ती एक जी कॅच ड्रॉप झाली ती किती मागात पडणार आहे, कारण दीप पाटीलचा बॅटमधनं आतापर्यंत 2 चांगले फटके आलेले आहेत ओमकार दादा आणि टीम टोटल आता 30 वरती आहे. बट 40+ जरी बनला तरी सुद्धा मॅच इंटरेस्टिंग होऊ शकतं. 40 नाही, इथनं टीम पाहत असेल 50, कारण बॅट्समन दोन्ही खतरनाक आहेत आणि खतरनाक बॅट्समन मारलाय खतरनाक षटकार. थँक्यू डीजे. आणि हा आवाजच सांगतो की या फटक्यांचं महत्व काय आहे, कारण या क्षणाला हे जे फटके येतात ते फटके एक चांगल्या टोटलच्या दिशेने घेऊन चाललेत. डुंगे टीमला 4 ओव्हरचा खेळ समाप्त. फायनल मॅच मध्ये महाअंतिम मुकाबला तुम्ही पाहता. देवेश पाटील चषक 2026 भव्य दिव्य पर्व आणि महाअंतिम सामना भक्तिधाम स्पोर्ट्स डुंगे आणि त्यांचा अगेन्स्ट फाईट करताना टीम जय ब्राह्मणदेव क्रिकेट संघ भाटाळे. 4 ओव्हरचा खेळ समाप्त. 36 ला 3 धक्के टीम डुंगे आणि अजूनही 1 ओव्हरचा खेळ बाकी या पहिल्या सत्रामध्ये. टीमची टोटल धावफलकावरती 4 षटक संपल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळते 36 धावा धावफलकावर. विकेट गेलेले आहेत आतापर्यंत 3. किस्मत भी बादशाह उसी को बनाती है जो खुद करने का हुनर रखते हो. आणि जे काही आता डॅनियल आणि दीपनं 3 ओव्हर मध्ये डुंगेनं गमावल्यानंतर जे कमवून दिलंय ना, अगदी हे दोन्ही बॅटर्स कमबॅक करून देतात. धावफलकावरती ज्या धाव्यांची गरज होती ना, आता त्या धावा स्कोर कार्ड वरती झाल्यात. ठरवलं आणि लगेच झालं ना, असं आयुष्यात कधी होत नाही. त्यामुळे संयम ठेवा. हाल होतील पण हार होणार नाही. लोवा फुल टॉस ड्राईव्ह केला. डीप मध्ये फोल्डर आहे. एक्स्ट्रा कव्हर उचलला. बॉल थ्रो केला. रनआउटची संधी. थ्रो खराब आणि तोपर्यंत 2 धावा. अगदी जीवाच्या आकांतानं या ठिकाणी धावतात, कारण संघर्षांना विशाल रडवतो पण जिंकणाऱ्याचं आणि लढणाऱ्याचं आयुष्य घडवतो. स्कोर कार्ड सध्या सगळीला या डबलच्या साख्याने टीम टोटल आता 38 वरती. आणि खरं तर या स्पर्धेकरिता अफाट मेहनत आवर्जून मी उल्लेखही करेन. अनिल दादा पाटील असतील, त्याचप्रमाणे किरण दादा पाटील असतील, शैलेश दादा गायकवाड, रुपेश दादा गायकवाड आणि त्याचप्रमाणे सेकंद दादा पाटील यांचे मी आवर्जून कौतुक करेन, कारण फार मेहनत या स्पर्धेकरिता या 5 चेहऱ्यांनी देखील घेतलेली आहे. हा बॉल सोडून दिला. आता दिशा करा बाकी. बट खरं तर ओमकार दादा जर आपण पाहिले तर पूर्णपणे मोमेंटम चेंज केला. मोमेंटम आपल्या बाजूने खेचला बॅटर दीप पाटीलने. नहीं, आता मजा मैचला. अब मुकाबले में आई है वापस टीम डुंगे. भाटाळे देखील वाट पाहत होते की रन्स बनायला पाहिजे. मेगा फायनल आहे ना, मेगा फायनल सारखीच झाली पाहिजे आणि आता ती काटाकीर लढत होईल यात शंका नाही आहे. अजून एक व्हाईट बॉल असेल का हा अंपायरच्या मनामध्ये प्रश्न आहे आणि अंपायर या ठिकाणी हा रिव्ह्यू कॉल करण्यात आला. बॅट्समननं नाही तर अंपायरनं DRS घेतला. काही क्षणात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. अंपायर सॉफ्ट सिग्नल. चला डायरेक्ट होतं, कधी कधी होतं बडे मॅच आणि एक एक मोमेंट इम्पॉर्टंट असते. खरं तर हे माहिती अंपायर्सला. प्रल्हाद दादा स्वतः अनेक वर्ष चांगला क्रिकेट खेळला. एका बॉलवरती काय फरक पडू शकतो ना, एका चांगल्या क्रिकेटरलाच माहिती असतं. आणि हा ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर आणि निर्णय काही क्षणात आपल्यापर्यंत येईल. त्याच्यामध्ये एखादी एक्स्ट्रा ऍड होईल की डॉट बॉल येईल. फार सुंदर खरं तर GC अंतर्गत या सगळ्या टीम खेळताना पाहायला मिळाल्यात आणि डिसिजन आलाय व्हाईट बॉल. भिवंडीचं ग्रामीण क्रिकेट खरं तर आता GCA संघटनेच्या माध्यमातून जे खेळलं जातं ते देखील प्रगती खूप वेगात करत आहे आणि पहिल्यांदा GCAच्या स्पर्धेमध्ये उतरली आहे भाटाळे. बॅटच्या समोर मैदानाच्या बाहेर परफेक्ट मिडल ऑफ द बॅट स्ट्रेट डाउन द ग्राउंड. सी गोज कडक सिक्सर आणि Thank you. It is an extraordinary stroke. काय जबरदस्त फटकाला फ्लॅट डाऊन द ग्राउंड.
हा षटकार येतोय आणि या 6चा साख्याने आता टीम टोटल जाऊन पोहोचली 46 ऑन द बोर्ड. पण सध्या सगळीला स्कोर कार्ड पाहता आता असं वाटतं की फायनल मध्ये फार मजा येणार. 46 धावा धावफलकावरती आणि अजून या पहिल्या सत्रामध्ये येत्या 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एक क्षण असा होता 40 बनतील की नाही, बट आता असं वाटतं की 50+ देखील पॉसिबल आहे. ते म्हटलं जातं ना की वेळ बदलायला वेळ नाही लागत. आता वेळ बदलली डुंगे टीमचे. जबरदस्त खेळ दीप पाटीलचा या फायनल मॅच मध्ये. निर्धाव चेंडू येतोय. दरम्यान महत्वाच्या शुभेच्छा देखील या स्पर्धेकरिता येतात आणि खरं तर काही कारणाच्या स्पर्धेमध्ये उपस्थिती नाही पाहायला मिळाली, बट ज्यांच्या नेतृत्वाखाली आज आपण 80 पेक्षा देखील जास्त टीम्सला एकत्रित खेळताना पाहत आहोत. ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष सन्माननीय कितनदादा तरे साहेब देखील आपल्यासोबत ऑनलाईन जोडले गेले. दादांच्या वतीने संपूर्ण मॅनेजमेंट कमिटीला, जयशट गायकवाड साहेबांना, टीम पिंपलनेरला आणि तसेच दोन्ही फायनलिस्ट टीमला शुभेच्छा येतात. साहेब आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. ऑन साइडला फटका, फिल्डर दरम्यान नाही येत. हा देखील बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतोय चौकार. थँक्यू डीजे. हा चौकार आलाय आणि आपण पाहताय धावफलकावरती 4 धावा स्कोर कार्ड वरती पूर्ण झालेत. त्या म्हणजे सांघिक अर्धशतक 50 पूर्ण झालेत. टाळ्या तर जरूर बनतात टीम डुंगेसाठी. 3 ओव्हर मध्ये 13 होते. नंतर किती आलेत आतापर्यंत आपण पाहिलं 10 बॉल मध्ये तब्बल 37 आणि अजूनही 2 बॉलचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. बॉल तयार. थोडस षटक महागडं झालंय. बॅटच्या समोर आउट ऑफ दी पार्क. घुटना टेक. येस सिक्सर देख. क्या बॅटिंग करतायत मैदानावरती डॅनियल भगत आणि त्याच्या सोबतीनं बॅट्समन दीप. आंधी रोके तो डॅनियल तूफा रोके तो दीप की बल्लेबाजी. आग का दरिया. थँक्यू डीजे. परिस्थिती किती खडतर असली, बट खडतर परिस्थितीमध्ये स्वतःच्या स्ट्रेंथ अँड अबिलिटीवरती विश्वास जर असेल ना तर यशाचा मार्ग शोधता येतो आणि या बॅटरने ते करून दाखवलं या फायनल मॅच मध्ये. उद्योगपती पिंपळाशे आणि आमच्या ऑर्गनायझर्सचे अतिशय जवळचे मित्र सुभाजी म्हस्के मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांच्या वतीनं देखील या ठिकाणी आल्या ऑल द बेस्ट. या आधी GCA चे प्रेसिडेंट केतनजी तरे साहेब आपल्या सोबत जोडले होते. केतन दादा आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. केतन दादा त्याच्या आयुष्यामध्ये क्रिकेट जरी कमी खेळला असला ना, क्रिकेटला जगवण्याचं काम एक पुरस्कर्ता म्हणून म्हणा, अगदी TTPL असेल, अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये असेल, दादाजी टीम आवर्जून खेळते. धर्मवीर प्रतिष्ठान या नावानं. ऑन साइडला फटका, धमाका झालाय. अंपायर विकेट या ठिकाणी. वेट फॉर अंपायर सिग्नल. आणि मॅनेजमेंट कमिटीकडून देखील ती सूचना येत आहे की विकेटच असेल, कारण स्ट्रोक वगैरे सर्व गोष्टी कंप्लीट झाल्या होत्या. त्यात नंतर टेक्निकल इश्यू आला, त्यामुळे विकेट असेल. आणि अशा प्रकारे दरम्यान पहिलं सत्र समाप्त आणि फायनल मॅच मध्ये पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना भक्तिधाम स्पोर्ट्स डुंगे टीमने बनवलेल्या आहेत 56 आणि 57चं चॅलेंजिंग टोटल सेट केलं टीम डुंगेने अगेन्स्ट टीम जबरामध्ये बाटाळे. थँक्यू डीजे. पिंपळासवरनं आदरणीय सुभाषदादा म्हस्के उद्योगपती आपल्या सोबत मॅच एन्जॉय करतात. सुभाषदादा म्हस्के या व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत. ऑर्गनायझर समितीचे अतिशय जिवलग मित्र आहेत, त्यांचं करूया सुभाषदादाचं स्वागत. भरोडीवरनं भरोडीचा भाई माया भाई या मॅचचा आनंद घेत आहेत. माया शेट आपलं देखील हार्दिक स्वागत. नाव बॅक टू क्रिकेट. 56 झालेत, 57चं लक्ष. आता क्रिकेटचा थर्रार अजून उंचावरती जाईल. एक गोष्ट,
डोंगेच्या बॅट्समनचं आणि डोंगे टीमच्या स्पोर्ट्समॅन स्पिरिटचं देखील कौतुक व्हायला हवं. जसा डिसिजन आला अटेम्प्ट द शॉट, त्यानंतर तांत्रिक बिघाड, एकही मैदानावरती अगदी तक्रार न करता मैदानातून टीम बाहेर गेली. कधी कधी जिंकणं आणि हारणं यापेक्षा डोंगेकर महत्वाचं असतं. मैदानावरती क्रिकेटचा सन्मान करणं आणि आमच्या सगळ्या आयोजकांच्या वतीनं तुमचं मनपूर्वक आभार आणि तुमच्या स्पोर्ट्समॅन स्पिरिटला आमच्या कॉमेंट्री बॉक्सचा मानाचा क्रिकेटचा सलाम. आणि थोडाच वेळात अगदी मॅचची सुरुवात होईल. जरूर एक 2 मिनिटाचा छोटासा ब्रेक आहे. तोपर्यंत ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेसाठी अफाट मेहनत घेतली आहे त्यांच्याकडे एक नजर टाकूयात. जयहिंद शेठ गायकवाड हे नाव नो डाऊट ॲट ऑल अख्ख्या पिंपळनेर आणि या पंचक्रोशीला आजूबाजूच्या 10 गावांना माहिती आहे की ब्रँड आहे. मात्र या नावाला प्रचंड चर्चेत आणण्यात आणि या स्पर्धेला यशस्वी करण्यात ज्या व्यक्तिमत्वांचं खूप मोठं सहकार्य आहे आणि या व्यक्तिमत्वांनी 10 दिवस अफाट मेहनत करून ही स्पर्धा सक्सेस केली आहे. वासुदेवजी गायकवाड, जीवनजी गायकवाड ज्यांनी आपल्याला टॉस बॉक्स स्पॉन्सर्स केलंय. अतिशय दर्जेदार असे क्रिकेटर सचिनदादा गायकवाड, अमित गायकवाड, रणजित गायकवाड, जय गायकवाड, निखिल गायकवाड, रवी गायकवाड, नयन गायकवाड, ऋतिक म्हात्रे, पांड्या पाटील, मोहित पाटील, जयेश पाटील, गुड्डू गायकवाड, रोशन गायकवाड, जीतू गायकवाड उर्फ चिनू, अक्षय गायकवाड, प्रकाश गायकवाड, धीरज गायकवाड, सागर नवनीत गायकवाड, पंकज गायकवाड, पंढरीनाथ पाटील, कैलास गायकवाड, बारक्या बाबूराव गायकवाड, कुणाल गायकवाड, वैभव पाटील, निकू गायकवाड. आणि अगदी अजय दादा, एखाद्या पत्रिकेमध्ये नाही का खाली टीप लिहिलेली असते, चुकून कोणाचं नाव राहिलं असेल तर त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. मात्र तुम्हा सगळ्यांनी जे सहकार्य या स्पर्धेसाठी केलं त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं विशेष आभार. या सगळ्यांबद्दल अगदी आपण करूयात विशेष कौतुक. त्यामध्ये अजून निलेश किसन गायकवाड, देवेश विष्णू गायकवाड, अभिषेक राजेंद्र गायकवाड, अतिश काईराम पाटील, सूरज माळी आणि सर्वात म्हणजे महत्वाचं या स्पर्धेचे शिल्पकार जयहिंद शेठ गायकवाड, सागर गायकवाड, विजय गायकवाड आणि अजय गायकवाड. आणि त्या सोबतीनं अनिल पाटील, किरण पाटील, शैलेश गायकवाड, रुपेश गायकवाड, सेकंद पाटील या सगळ्यांचं करूयात विशेष आभार. धन्यवाद. आणि खूप सारा पिंपळनेरना प्रेम दिलं त्याबद्दल पिंपळनेर तुम्हा सगळ्यांचं आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. आणि पीसी पाटील साहेबांनी पूर्ण स्टेज कव्हर केला त्याबद्दल सर आपलं विशेष कौतुक. थोडाच वेळात तांत्रिक बिघाड झालाय, अगदी काही क्षणात सगळं कव्हर होईल. रुपेशदा पाटील आहे तो डरने की क्या बात. काही क्षणात हे सगळे अगदी प्रॉब्लेम्स थोडाच वेळात आपण सॉल्व्ह करू आणि लगेचच मॅचची सुरुवात होईल. सर्वाधिक मोठं सहकार्य या स्पर्धेसाठी लाभला अतिश काईराम पाटील, त्यांचं देखील आभार. या आपण तोपर्यंत सर सन्मानाकडे बोलूयात. आमच्या मॅच ऑफिशियल अंपायर्स ज्यांनी या टुर्नामेंटमध्ये अतिशय चांगलं काम केलं. पाटील सर आपण या. पाटील सरांचा सन्मान या ठिकाणी आपण घेऊयात आणि हा सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. जयहिंद दादा गायकवाड यांना विनंती आहे आपण यावं व्यासपीठावरती. बादल जयहिंद गायकवाड हे देखील आपल्या सोबत. चला बादल, आपण देखील या व्यासपीठावरती काही सन्मान आपल्याला पूर्ण करायचे आहेत आणि आधी आपण हा सन्मान करतोय. बादल यांच्या शुभ हस्ते. बादल दादा, हे तुझं नाव बादल आहे, तू अंधाराला काय घाबरतो भावा. अभिषेक पाटील, निलू गायकवाड आणि गणेश पाटील यांचं आगमन झालंय. त्यांनी या मंचावरती या आपण सन्मानित करतोय आमच्या अंपायर्स ज्यांनी 3 दिवस रात्र अफाट मेहनत केली. बजाके सर, पाटील सर आणि सुभाष धुमाळ सर आपले समालोचक. आपण या आपल्या सगळ्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही करतोय. सिद्धेश जनार्दन गायकवाड आपलं देखील सहर्ष स्वागत या मंचावरती. चला जयहिंद दादा, जरा एक 5 मिनिटं दादा स्टेजवरती या. आपण सर्व सन्मान कंप्लीट करून घेऊ विजय दादा, म्हणजे नंतर आपल्याला बक्षीस वितरण सोहळा लगेच सुरू करता येईल. चला या पाटील सर, आपला सन्मान या ठिकाणी आम्ही करतोय आणि पाटील सरांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत.
विजयदादा गायकवाड यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी केला जाईल. आपल्या ऑफिशियल अंपास 3 दिवस ज्यांनी या स्पर्धेमध्ये अफाट मेहनत घेतली त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करतोय. चला या आधी आपण या ठिकाणी बजाके सरांना सन्मानित करू. यानंतर आपण सन्मानित करूयात या ठिकाणी 3 डे नाईट या स्पर्धेमध्ये ज्यांनी अतिशय सुंदर समालोचन केलं आपले समालोचक मित्र विशाल पाटील. सरवलीचा जो आवाज सध्या पूर्ण भिवंडीकरांना आवडतोय आणि भिवंडीकरांचा लाडका बनलाय या विशाल, प्राऊड ऑफ यू ब्रो. आजही मला आठवतं दापोडेच्या मैदानावरती पहिल्यांदा ॲज अ कॉमेंटेटर बनण्याचं ड्रीम घेऊन विशाल आला आणि तदनंतर झालेली सुरुवात फक्त 2 ओव्हर कॉमेंट्री त्या स्पर्धेमध्ये झाली. कॉन्फिडंट, तदनंतर थोडासा मोरल, तदनंतर पुन्हा जे बाउन्स बॅक केलं त्यानंतर मागे वळून विशालनं पाहिलं नाही. समालोचन आवडलं असेल एकदा विशाल पाटीलसाठी देखील टाळ्या जरूर होऊ द्या. विजयदादा गायकवाड यांच्या शुभ हस्ते यानंतर आपण हा सन्मान करणार आहोत. सलामीची जोडी पाठवायची आहे लगेच. त्यानंतर आम्ही स्वागताने सन्मान करणार आहोत ते म्हणजे विशाल पाटील समालोचक, ज्याने गेले 3 दिवस उत्कृष्ट समालोचन केलं. विशाल पाटील आपण यायचं कॉमेंटेटर. त्यानंतर कॉमेंटेटर ओंकार शेट्टे, यांचंही स्वागताने सन्मान करायचं आहे. कॉमेंटेटर ओंकार शेट्टे यांचं स्वागताने सन्मान करायचं आहे. सुभाष धुमाल आपण सुद्धा यायचं आहे. त्यानंतर आपण स्वागताने सन्मान नंतर करणार आहोत कारण महत्त्वपूर्ण मॅच आहे, इनिंग आहे. सुभाष धुमाल आपण जॉईन व्हायचं आहे कॉम बॉक्स मध्ये. पिंपळनेर मधील शरद पाटील हे इथे उपस्थित झालेले आहेत. मी विजय गायकवाड यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते शरद पाटील यांचं स्वागत करायचं आहे. छप्पन्न धावा झाले, 57 धावांचं लक्ष्य आपण पाहतात. मेगा फिनाले यस, टाळ्यांचा आवाज अगदी गुंजतोय आणि दोन्ही संघाचे पाठीराखे मोठ्या संख्येने आले आहेत. पुन्हा एकदा उपस्थित सगळ्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. भारतीय जनता पार्टी 100 ग्रुप न्यू एकवेरा पिंपळनेर, श्री गणेश पिंपळनेर, त्याचबरोबर या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय जैन सेठ गायकवाड साहेब यांच्या मनापासून हार्दिक स्वागत. याला ड्राइव्ह केलाय चेंडू स्ट्रेट टू मिड ऑफ, नो रन. काय गोलंदाजी बघायला मिळते. पिंपळासवरून सुभाष मस्के इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांनी कृपया स्टेजवर यायचं आहे. सुभाष मस्के. सर्वेश पाटील मार्गस्थ होईल. पुन्हा मात्र स्ट्रेट टू मिड ऑफ. काय क्षेत्ररक्षण बघायला मिळते आणि काय गोलंदाजी बघायला मिळते. सर्वेश पाटीलला बॅटिंग मध्ये फारसं यश आलं नव्हतं, मात्र सुरुवात काय बघायला मिळते सुभाष धुमाल. आणि शुभ आगमन झालंय पिंपलास गावचे समाजसेवक, एक यशस्वी उद्योजक आणि हॅट्रिक आमदार सन्माननीय शांतारामजी मोरे साहेबांच्या निकटवर्ती
सुभाष दादा म्हस्के साहेबांचं शुभ आगमन झालं. मी दादांना विनंती करतोय या पण मंचावरती आपलं देवेश पाटील चषक 2026 मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत आहे. सर्वेश पण इथं फटका खेळला जातोय. यावेळेला सुद्धा धाव नाही. व्हॉट अ बॉलिंग सर्वेश पाटीलची. टाळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय. केवळ त्यांचे पाठीराखे नाहीयेत तर इतर सर्व प्रेक्षक सुद्धा अगदी दाद देत आहेत. टाळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय. काय गोलंदाजी. 4 चेंडू डॉट. याला फटका खेळला. चेंडू हवेत आहे. झेल होणार नाही. गॅप शोधलेली आहे. चेंडू सीमारेषेकडे जातोय. अडवण्यात यश आलेला आहे. व्हॉट एफर्ट. संघासाठी महत्वपूर्ण 2 धावा वाचवल्या जात आहेत. सुभाष धुमाळ. तुषार पाटीलचा चांगले एफर्ट पाहायला मिळतोय. एकने रोका दुसऱ्याने फेका आपण पाहतो. या रिलीफ फिल्डिंगचा नजारा पाहायला मिळतोय. तर याच दरम्यान एक कॅश प्राइज आलाय मोनिश विनायक पाटील यांच्या वतीनं. टीम डुंगे जर हा सामना जिंकती आहे, चॅम्पियन बनती आहे तर 5,000 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी दिला जाईल. मोनिश विनायक पाटील यांच्या वतीनं शैलेशदा पाटील मॅचचा आनंद घेत आहे. डुंग्यावरनं माजी उपसरपंच त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. 57 धावसंख्येचा पाठलाग करताना खूप चांगली सुरुवात. तसंही भक्तिराम डुंगे संघाची सुरुवात थोडीशी डळमळीत झाली होती. सर्वेश मार्गस्थ होईल. व्हॉट अ बॉल. त्रिफला उद्ध्वस्त. दांडी गुल. प्रयाग हे पहा सेलिब्रेशन. खेळाडू सुद्धा सेलिब्रेशन करताना त्यांचे सपोर्टर्स त्या ठिकाणी आहेत. खास करून डुंगे गावचे सपोर्टर्स. आपण खेळाडू कक्ष जे आहे ना, खेळाडू कक्षाच्या बाजूला सर्व उभे आहेत. आपलं सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. स्वर्गीय गणपत हल्या गायकवाड व स्वर्गीय रोहित चंद्रकांत गायकवाड आपण पाहतो. या प्रेक्षक कक्ष त्या या कक्षामध्ये या डुंगे संघाचे सपोर्टर मोठ्या संख्येने पाहायला मिळत आहेत आणि हे नक्कीच आपण आयोजक पाहतोय. व्हॉट अ बॉलिंग. हे सर्व आयोजक आणि सफल चषक ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. मान्य श्री देवेश पाटील चषक 2026. जैन गायकवाड साहेब आणि त्यांच्या सोबत विजय गायकवाड असतील. त्याचबरोबर सागर गायकवाड, त्याचबरोबर अनिलजी गायकवाड, इतर सर्व कमिटी आपण पाहतोय. आणि एक सफल चषक दिल्यानंतर खऱ्या अर्थाने या मैदानाचा फेरफटका मारताना आपण त्यांना पाहतो. का मारू नये. कारण एक वन ऑफ द बेस्ट टुर्नामेंट नॉट ओनली इन भिवंडी बट ठाणे अँड पालघर डिस्ट्रिक्ट. इट्स अ मेगा इव्हेंट. यस वडगर गावावर नेट खास करून ऑनलाईन रोहित कमलाकर पाटील आमच्या सोबत जोडले जात आहेत. आणि हॅट्रिक साठी त्यांनी खरं तर 9,000 रुपयाचा लगेच ते जीपे करणार आहेत. रोहित आपलं हार्दिक स्वागत. कल्पेश पाटील हे सुद्धा कालिका माता संघाचे खेळाडू, त्यांनी सुद्धा या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या आहेत. कल्पेश पाटील आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. डॉट बॉल. काय सुरुवातीला सर्वेशने खूप चांगली सुरुवात केली आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय स्वप्नील पाटील. दरम्यान डुंगे गावचे फेमस सिंगर नवनाथ पाटील यांच्याकडून डुंगे संघाला ऑल द बेस्ट आलेला आणि ऑल इज वेल सध्या पाहायला मिळतंय. सर्वेश पाटील नंतर स्वप्नील पाटील
गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. पिटूचं दुसरं षटक मार्गस्थ आहे. यावेळेला मात्र व्हॉट अ बॉल, कॉट बिहाइंड, कॅच आउट, बॅक टू बॅक दुसरा धक्का म्हणता येईल. व्हॉट अ बॉलिंग. सुरुवातीला काम केलं सर्वेशने आणि त्यानंतर मात्र पाहतोय स्वप्नीलने सुरुवात केलेली आहे. दोनों भाई या दोनों तबाही आपण बघतोय. या सर्वप्रथम सर्वेश पाटील तबाही करताना पाहायला मिळत नाही. तबाही करताना आपण बघतोय या स्वप्नील पाटील. नाही, मी तर म्हणतो रोहित कमलाकर पाटील यांनी सर्व्हिससाठी 9,971 रुपयाचं पारितोषिक ठेवलं होतं. पण व्हॉट अ बॉलिंग, जबरदस्त बॉलिंग त्यांनी केली. भले हॅट्रिक त्यांनी प्राप्त नाही केली. पाहू शकता आपण एक सफल चषक देताना संपूर्ण ऑर्गनायझिंग कमिटी आणि सन्माननीय जैन सेठ गायकवाड साहेब लीडिंग फ्रंट आणि त्यांच्यासमोर विजयजी गायकवाड, अजयजी गायकवाड, संपूर्ण आयोजन कमिटी आपल्याला पाहायला मिळते. त्याच्या माध्यमातूनही सफल स्पर्धा आपण बघतोय. सर्वोत्कृष्ट स्पर्धा आपण पाहतोय आतापर्यंतची ठाणे जिल्ह्यातील. गोलंदाज स्वप्नील पाटील, न्यू बॅटर जितू माली, प्रेम पाटील आणि जितू माली ही जोडी मैदानामध्ये. विद्यमान उपसरपंच डोंगे छत्रपती आनंद पाटील यांनी सुद्धा संघाला खूप शुभेच्छा दिल्या. फुल टॉस, खराब चेंडू सरळ फेकून दिला जातोय. तो सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. आणि ते या थँक्यू जे बॅटिंग साठी रिव्ह्यू घेतलेला आहे आपण पाहतोय. बॅटिंग साठी डॅरियस घेतलेला आहे. येस, पाहू शकता आपण हा चेंडू जातोय 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 आणि खेळाडू कक्षाच्या वरून निघून गेला आणि मात्र बॅटरनी हाईट फॅक्टर साठी रिव्ह्यू घेतलेला आहे आणि निखलेश बजाके थर्ड आहे. पाहणी हे पाहू शकता आपण. इट्स अ फेअर डिलिव्हरी. येस, बॅटिंग साईडनं रिव्ह्यू गमावलेला आहे. रिव्ह्यू अनसक्सेसफुल, त्यांना रिव्ह्यू घेता येणार नाही बॅटिंग साईड. लॉस केलेला रिव्ह्यू आपण बघतो बॅटिंग करणाऱ्या संघाने आणि यानंतर मात्र बॅटिंग साईडला रिव्ह्यू मिळणार नाही, घेता येणार नाही. 8 धावा, खूपच चांगलं स्कोरिंग या ठिकाणी. धनाजी पाटील अर्थात पॉप्युलर नेम मास यांचा सुद्धा मी विशेष आभार व्यक्त करतोय. कॉमेंटेटर ओंकार शेट्टे यांनी सुद्धा आगळ्या वेगळ्या अंदाजामध्ये समावेश आपण ऐकलं, त्यांचा सुद्धा विशेष विशेष आभार. स्वप्नील पुन्हा एकदा बॅक टू बॅक हा षटकार. मित्रांनो, एक आगळीवेगळी मेजवानी आपल्यासाठी सज्ज आहे. ते म्हणजे उद्घाटन समारंभ, भव्य उद्घाटन सोहळा. तो शनिवार दिनांक 14 फेब्रुवारी रोजी 2026 रोजी असणार आहे. लव ग्रीन गार्डन देवा सेवा फॅमिली यांच्या माध्यमातून लव ग्रीन गार्डन आणि प्रमुख उद्घाटक असणार आहेत मान्य श्री जैन दादा आता जैन सेठ गायकवाड साहेब, त्यांच्यासोबत असतील विजय गायकवाड साहेब. तर आपण नक्कीच उपस्थित राहायचं आहे. तेव्हा 14 फेब्रुवारी वेळ सायंकाळी 6 वाजता आणि ठिकाण जे आहे ते पत्ता तलाईपाडा पिंपळनेर, पिंपलास वेळे रोड, भिवंडी. षटकातील पुढचा चेंडू थोडासा बॅकलिपला खाली केलं आणि बघितलं की शॉर्ट मिड विकेटला कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. एक धाव मात्र पूर्ण केली. आता मात्र दोन्ही बाजूनी टाळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय, कारण बॅक टू बॅक 2 षटकार लगावले गेले. एका बाजूला शांतता तर एका बाजूला मात्र टाळ्यांचा आवाज. नक्कीच आपण बघतोय कभी खुशी कभी गम, एका बाजूला गम तर दुसऱ्या बाजूला खुशी या पाहायला मिळते. आणि क्रिकेटमध्ये हे चित्र नेहमीच आपण पाहतोय. स्वप्नील पुन्हा एकदा इम्प्रोवाइज फटका खेळायचा होता, मात्र बॅट आणि बॉलचा संघर्ष नाहीये. कुठलाही संघ हार मानायला तयार नाहीये. नक्कीच जिद्दी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. आपण बघू शकतो इम्प्रेस फटका खेळण्याचा प्रयत्न मध्ये चेंडूने बॅटमध्ये संपर्क पाहायला मिळत नाही. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि 2 षटकांच्या 18 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता. 2 षटकामध्ये धावा झाल्या त्या 15.
सामना अजूनही संपलेला नाही, कारण 3 षटकाच्या समाप्तीनंतर भक्तिधाम डुंगे संघाची धावसंख्या होती 13 धावा होत्या. त्यानंतर जे चौथ्या आणि 5व्या षटकात आक्रमण केलं, धावांची जी लयलूट केली आणि धावसंख्या अब तक 56 वर पोहोचली. आणि ते आक्रमण या डावामध्ये देखील पाहायला मिळू शकतोय, कारण प्रेम पाटील आणि या जितू माली जोडी मैदानामध्ये हे पॅक क्राऊड पच्चे कंपनी देखील क्रिकेट पासून दूर राहू शकलेली नाही. हे बरोबर घड्याळात 12 वाजलेत, पण हे पाहू शकता मोठ्या संख्येने आमचे मान्यवर सुद्धा आहेत. मोठ्या संख्येने मान्यवर कक्षामध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. आता मात्र कुठल्याही गोलंदाजाने भक्तिधाम डुंगेच्या जर हॅट्रिक पूर्ण केली तर रोहित कमलाकर पाटील गावदी वडगर संघाचे अष्टपैलू खेळाडू त्यांच्याकडनं 9,971 रुपये त्यांचा हा लकी नंबर आहे, गाडी नंबर आहे. याला मात्र फटका खेळलाय, चेंडू हवे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि लॉंग ऑनला एक चांगला झेल. जितू माली याची संपुष्टात ते केली आपण पाहतोय. स्वप्नील अगदी स्वप्नवत कामगिरी करताना या सामन्यामध्ये पाहायला मिळतोय. तीन फलंदाज बाद झालेले आहे. प्रयाग माळी बाद झालेला आहे, त्यानंतर आपण पाहतोय पंकज माळी बाद झाला आणि त्यानंतर मात्र जितू माळी बाद झालेला आहे. म्हणजे तिन्ही बिनीचे फलंदाज बाद झालेले आहेत. आता मात्र अडचणीत सापडलेलं आपण पाहतोय ज्याप्रमाणे भाटाला या संघ, आणि या अडचणीतून आता मात्र बाहेर काढावं लागेल पूर्णपणे. मदर आता मात्र प्रेम पाटील आणि येणाऱ्या फलंदाजावर येऊन टेपलेले. पण एक गोष्ट सुभाष तुम्हाला बघायला मिळाली, आज पहिल्या दिवसापासून पाहतोय भक्तिधाम डोंगे संघाचा सांघिक खेळ हे फार महत्वाचं आहे. कुठलीही स्पर्धा तुम्हाला एखादा खेळाडू जिंकून देऊ शकत नाही, एखादी मॅच जिंकून देऊ शकतो पण तुम्हाला चॅम्पियन बनवू शकत नाही. पण आतापर्यंत भक्तिधाम डोंगे संघाची सांघिक कामगिरी बघायला मिळेल. सर्वेश असेल, डॅनियल भगत असेल, दीपेश असेल, सर्वांची कामगिरी आज प्रामुख्याने बघायला मिळालेली आहे. टीम वर्क, आणि म्हणूनच म्हटलं जाते की टीम वर्क ड्रीम वर्क. सामना अजून संपलेला नाहीये, भले पार्ट जड वाटते भक्तिधाम डोंगे संघाचं, पण सामना अजून संपलेला नाहीये. हा चेंडू मात्र थोडासा उजव्या बाहेर नाही गेला होता, कट करण्याचा प्रयत्न, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये चांगल्या प्रकारे. डॉट बॉल. डॉट चेंडू पाहायला मिळतोय या 15 वर 3. अतिशय खराब स्थिती सध्या आपण मध्ये जेवढ्यामध्ये भाटाले संघाची, कारण 3 मुख्य फलंदाज भाटाले संघाने गमावलेले आहेत. गोलंदाज हर्ष पाटील बॉलिंग ट्रॅकवर. इथे समोर केलेल्या चेंडूला फटक्यामध्ये ताकद झोकला नाही. डीप मध्ये शतरक्षक स्वप्नील सज्ज आहे. कुठल्या प्रकारची ढील दिली जात नाही. पूर्णपणे चार्ज होताना आपण पाहतोय हा संघ, या संघाचं स्वप्न खरं तर जयदुर्ग सुरई आयोजित जयदुर्ग सुरई बी आयोजित चषकामध्ये अधुरं राहिलं होतं, ते कदाचित इथे पूर्ण होऊ शकते. मात्र अजूनही सामना संपलेला नाही. डुंगे या गावची पोलीस पाटील राकेश पाटील साहेबांकडून डुंगे संघाने जर या चषकावर नाव कोरलं तर मेजवानी असणार आहे. आणि डुंगे गावची या विद्यमान सरपंच उपसरपंच शैलेश पाटील साहेबांकडून अवढव्य बकरा या अगोदर जाहीर झालेला आहे. आणि 57 अनंत पाटील साहेबांकडून देखील 10,000 रुपयाचं पारितोषिक डुंगे संघाला दिलं जाईल. पलटी शॉट अगदी इनफिल्डच्या वरून हे आपण पाहू शकता. हात आहे लेकिन मून आहे का, असंच म्हणावं लागेल. चांगला प्रयत्न होता. खरं तर डीप कव्हरला एक चांगला प्रयत्न केला गेला होता, मात्र आपल्या संघासाठी बहुमूल्य असा 3 धावा वाचवतोय हा क्षेत्ररक्षक. भले झेल घेण्याची संधी मिळाली नाही, फक्त 1 धाव मिळेल आणि एका धावाने धावसंख्या मात्र पुढे जाईल. पण आता आपण विचार करणार हे षटक जे आहे हे 50-50चं, त्यामुळे आपण थांबणार आहोत इथे. जेव्हा षटक समाप्त होईल तेव्हा मात्र स्कोर आपल्यापर्यंत पोहोचला जाईल. अगदी बरोबर. 50-50 षटक आपण पाहतोय या सध्या हाताळताना गोलंदाज पाहायला मिळतोय. स्टेप मध्ये बिघाड पंचांचा डेड बॉलचा इशारा होतोय. ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची ही 25वी स्पर्धा आपण पाहतोय आणि यादगार स्पर्धा. खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून जैन शेट गायकवाड साहेबांनी, विजयजी गायकवाड, अजयजी गायकवाड, त्यानंतर सागरजी गायकवाड यांनी इतिहास रचलेला आहे. धनाजी पाटील यांनी खूप चांगलं स्कोरिंग केलेलं आहे, सातत्याने आपल्याला ते आठवण करून देत आहेत. 3रं षटक सुरू आहे, त्यामुळे 3 षटकात धावा किती झाल्या त्याच फक्त आपल्याला प्रेक्षकांना पोहोचवायचे आहेत. 2 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एक चांगला चेंडू
काय गोलंदाजी बघायला मिळते. पहिल्या षटकामध्ये सर्वेश आणि त्यानंतर स्वप्नील आणि आता मात्र हर्ष उल्हासमध्ये हर्ष गोलंदाजी करताना कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जात आहेत. एक कल्याण डोंबिवलीचा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रावर खरं तर ज्यांच्या आवाजाने जादुई आवाजाने खरं तर अधिराज्य गाजवलेल्या प्रेक्षकांवर असे ओंकार शेट्टी स्वागत आहे. थँक्यू सो मच व्हॉइस ऑफ महाराष्ट्र गुरुवर या डॉक्टर गवई सर. बॅटिंग करत होती ना टीम डुंगे. 3 ओव्हर 13 बनले होते. इथे जास्त आहेत. हा चाललाय सरळ हेलिकॉप्टर बाउंड्री लाईनच्या बाहेर. जय ब्राह्मणदेव भाटाळे आलाय 50-50 ओव्हर मध्ये. शेवटच्या बॉलवरती षटकार. टोटल रन्स या ओव्हर मध्ये झालेत 8 म्हणजे मिळतील 4 कमी होतील आणि धावफलकावरती 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं आफ्टर फिनिश द थर्ड ओव्हर 19 धावा झालेले आहेत. 19 म्हणजे जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता. आव्हान कठीण अशक्य मात्र नक्कीच नाही, कारण भाटाळे संघ हा लढवय्या संघ आहे. ब्राह्मणदेव भाटाळे हा संघ लढवय्या संघ आहे. 38 धावांची 12 चेंडू आणि 38 धावा. नो डाऊट ॲट ऑल. दोन्ही बाजूला ना लढाई अगदी तशीच चालू आहे. दोन टीमला आपण कंपेअर केला ना 3 ओव्हर 13 वरती होता भक्तिधाम डुंगेचा संघ. अर्थात 3 ओव्हर फिनिश झाल्यानंतर 19 वरती आहे. आणि जे स्वप्न खरं तर पाहिलं ती सगळी स्वप्न सत्यामध्ये साकार होताना या ठिकाणी आपण पाहिली. जयहिंद शेठ गायकवाड आयोजित अगदी आपण पाहिलं महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरचं एक युवा नेतृत्व देवेजी पाटील साहेब. आणि देवेजी पाटील साहेब देखील म्हणत असतील आज जे आयोजन पिंपळनेर वाल्यांनी केलंय ना, नाद करा पण पिंपळनेरकरांचा कुठे. एकदम खतरनाक लाजवाब आणि दर्जेदार हे आयोजन पिंपळनेर गावाच्या सन्मानासाठी आपल्याला पाहायला मिळालं जयहिंद शेठ गायकवाड यांच्या माध्यमातून. 12 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहे. जिंकण्यासाठी रन्सची जर आता चर्चा झाली तर येणारे 12 बॉल फक्त 56 बनलेत. 57चं टार्गेट आहे. 12 मध्ये 38 अजूनही या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी या ठिकाणी करायच्या टीम जय ब्राह्मणदेव भाटाळेला. 12 चेंडू 38 धावा. डुंगे टीम खरं तर अनेक दिवसांनी आज या सगळ्या क्षणांचा आनंद घेताना दिसतीये. हा बॉल चेक केला जाईल, लाईन पाहिली जाईल आणि अंपायरचा इशारा अतिश पाटील सरांचा. व्हाईट बॉल एक्स्ट्रा 1 मिळतीये गवळी सर. समीकरण उरलंय 12 मध्ये 37. यस, रोहित कमलाकर पाटील वडगरवरनं पुन्हा ऑनलाईन जोडले जात आहेत आणि सर्व्हिससाठी त्यांनी सुवर्ण संधी ठेवलेली आहे. हॅट्रिक पूर्ण केली ते 9,971. यशाची लढाई जिंकण्यासाठी जीवनात अगदी काहीतरी वेगळं करावं लागतं. जे केलं होतं बॅटिंग करताना टीम डुंगेच्या बॅटर्सनं ते मैदानावरती प्रेम करेल का आणि त्याला साथ देतोय ॲज अ बॅटर मैदानावरती आयुष. धावफलकावरती समीकरण पुन्हा बदललंय. 11 बॉलचा खेळ बाकी आहे. 50-50 ओव्हर जे चॅलेंज 12 रनचं पूर्ण झालं नाही तिकडे डुंगे टीम अजून या मॅचच्या स्ट्रॉंग झोनला ड्रायव्हिंग सीटला आपल्याला पाहायला मिळते. बट एंट्री लेट पण ग्रेट हे भाटाळेनं केलंय. DCA क्रिकेट संघटनेच्या अंतर्गत 25वी स्पर्धा भाटाळे पहिल्यांदा खेळतीये आणि अजूनही पलटवार सुरूच आहे. हेलिकॉप्टर मारलाय. एकही मारा लेकिन आयुषने सुपर से ऊपर मारा. काय म्हणाल्या फटक्याबद्दल? नाही, नक्कीच एअर स्ट्राईक करणंच गरजेचं असणार आहे ते म्हणजे ब्राह्मणदेव भाटाळे संघाला आणि तेच या ठिकाणी आयुष करताना दिसतोय. सरळ हेलिकॉप्टरनं अंदाजाला फेकून दिला होता 6 धावांसाठी. पाहू शकता आपण रिप्ले मध्ये 6 धावांसाठी षटकार आणि याचप्रमाणे आक्रमकता दाखवावी लागेल ब्राह्मणदेव भाटाळे संघातील बॅटरना. दुःखाचे वादळ पार करून ना मित्रा तुझ्या मनाला हर्ष झाला पाहिजे. तुझ्या स्वप्नांचा तुझ्या जिद्दीचा त्याला स्पर्श झाला पाहिजे आणि सुगंध दरवळावा तुझ्या कीर्तीचा. सुगंध दरवळावा तुझ्या कीर्तीचा. नशिबानाही ठोकावा सलाम तुला असा संघर्ष तुझा झाला पाहिजे. आणि त्या दोन्ही टीम्स चॅम्पियन एका टायटल साठी लढाई आहे. कारण भिवंडीच्या नाक्यावर अगदी प्रत्येक कट्ट्यावरती चर्चा एकच होईल. पिंपळनेरचा देवेश पाटील चषक कोणी जिंकलं हा पहिला प्रश्न. त्यानंतर सेकंड त्यांच्या अगेन्स्ट फायनल कोण खेळलं. 27 बनलेत. बॉल बाकी आहेत 10, रन बाकी आहेत 30. सर्वेश पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. पहिलं षटक काय हाताळलं होतं. फक्त 2 धावा आणि तिथे खऱ्या अर्थाने प्रेशर बिल्डअप केलं होतं. पण मात्र आपल्या
संघाला विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल का, हा महत्वपूर्ण प्रश्न आहे. सर्वेश पुन्हा एकदा चेंडू सरळ खेळतोय, मात्र व्हाट अ कॅच तुषार पाटील त्या ठिकाणी झेल घेतोय आणि महत्वपूर्ण विकेट, ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट मात्र प्राप्त केलेली आहे. अंपास प्रल्हाद सर आणि अतिश सर लक्ष असू द्या, मॅच फिनिश होण्याआधी बेल्स खूप महत्वाच्या आहेत आणि त्या बेल्स पण आहेत अगदी आपण पाहिलं इलेक्ट्रिक, त्याच्यामुळे अगदी LED बेल्स त्या आपल्याला जपून ठेवणं या ठिकाणी खूप गरजेचं आहे. गवी सर काय म्हणाल, आताच विकेट आली एक चांगला झेल, मग हे विसरून चालणार नाही. अजूनही प्रेम एका बाजूला उभा आहे, बट लक्ष थोडं लांब गेलं. 9 बॉलचा खेळ बाकी आहे, 30 धावेची गरज आहे. बट जर 3 बॉलमध्ये कमीत कमी 8 धावा आल्या तर सध्या प्रेम आहे ना प्राईम टच मध्ये एक फिनिशर म्हणून एखादी संधी निर्माण होईल. नाही, डेफिनेटली आपण मी म्हटलं होतं की सामना अजून संपलेला नाही. तसंही क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ असतो आणि तसंही ब्राह्मणदेव भाटाले हा संघ लढवय्या संघ आहे. नो डाऊट ॲट ऑल. सहजासहजी हार मानणारा संघ नाहीये. अगदी बरोबर आहे. पुढल्या पानावरती काहीतरी भारी लिहिलं असेल ना, या आशेवरती मागची पानं झाकत जाणं म्हणजे आयुष्य, आणि पुढच्या बॉलवरती काहीतरी चांगलं लिहिलंय म्हणून येणाऱ्या प्रत्येक बॉलवरती संघर्ष आपल्या गावाच्या नावासाठी करणं हे क्रिकेटच्या पटलावरचं तुमचा कुरुक्षेत्रावरील रणसंग्राम. सिंगल ऍड झाली आहे. आता जे काही करायचंय ते प्रेम पाटीलला करायचं. प्रेम पाटीलच्या बॅटला देखील म्हणावं लागेल, मी एकुलता एक पाटला झाले, माझी टीम अडचणीत, मग मी काहीही करेल. कारण बॉल शिल्लक आहेत, इथनं 8 रन बाकी आहेत. 29. तर न्यू एकविरा पिंपळनेर आणि त्यांच्या सोबतीनं श्री गणेश पिंपळनेर दोन्ही टीम्स आपण यानंतर एक मेगा सत्कार होईल आणि मॅच संपलेली नाहीये हे सांगताना आत्ताच म्हणालो ना, माझी टीम अडचणीत आहे, मी एकुलता एक पाटला सलेक, मी माझ्या गावासाठी अर्थातच टीम भाटाळेसाठी काही करील. आणि हा मारला डाऊन द ग्राउंड, एकदम ओके मध्ये चालला बॉल, बाउंड्रीच्या बाहेर षटकार. पंचाला विनंती असणार आहे, या षटकातील शेवटचा चेंडू टाकल्यानंतर सामना 2 मिनिटं थांबणार आहे. शेवटचा बरोबर. चेंडू टाकल्यानंतर सामना थांबेल. ही षटकातील शेवटचा चेंडू आहे, 4थ्या षटकातील. चला, पिंपळनेरच्या आपल्या दोन्ही टीम्स आणि त्या सोबतीनं भारतीय जनता पार्टीचे सर्व सदस्य, पिंपळनेर गावातील आणि जयहिंद शेठ गायकवाड यांच्यावरती प्रेम करणारा त्यांचा सगळा मित्र परिवार व्यासपीठावरती त्वरित तुम्हाला जमावायचं आहे. थोड्याच वेळात एक मेगा सत्कार आपण करणार आहोत. या पिंपळनेर गावाचा राजा आदरणीय जयहिंद शेठ गायकवाड त्यांचा एक विशेष सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. प्रेमची बॅट बोलतीये सर, हा महत्वाचा बॉल आहे. 7 बॉल बाकी आहेत. आपण चर्चा करत होतो की 10 मध्ये 30 पाहिजे होतं, 8 आले, 6 मध्ये 22 राहतील. प्रेम इथे स्ट्राईक घेऊन सिंगलला आपल्याकडे ठेवेल की एखादा मोठा फटका आणि मॅचचं चित्र बदलताना आपल्याला पाहायला मिळेल. थैंक यू डीजे. उम्मीद कभी भी मत छोड़ना, क्या पता आने वाला कल इससे बेहतर होगा. आणि सध्या खलीबली डीजे ची वासी आहे. प्रेक्षक खुश आहेत. मंचावरती हे गाणं सध्या ट्रेंडिंगला आहे, दिवसभरात खूप वेळा वाजलाय. हा यॉर्कर, रन घेण्याचा मानस, रन आउट, फलंदाज बाद, ओईटी आउट. चला, या सर्वांनी वळूया आपण एक मेगा सत्काराकडे. एक रॉयल राजेशाही सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. गवळी सर, ज्या व्यक्तिमत्वानं या गावासाठी नेहमीच सर्वांगीण विकासामध्ये मोठं योगदान दिलं आणि एक भव्य दिवस स्पर्धा ज्याची पिंपळनेरच्या क्रिकेटला खरं तर गरज होती, ती स्पर्धा ज्यांनी आपल्या भेटीसाठी आणली, जयहिंद शेठ गायकवाड, त्यांचा हा सन्मान आपण या मंचावरती करतोय. यस, न्यू एकविरा पिंपळनेर, श्री गणेश पिंपळनेर तसेच संपूर्ण ऑर्गनाइज कमिटीच्या वतीने हा एक मेगा सत्कार, मेगा सन्मान आणि मेगा सत्कार करण्यात येईल. अर्थात या स्पर्धेचे प्रणेते, या स्पर्धेचे शिल्पकार सन्माननीय जयहिंद शेठ गायकवाड साहेब यांचा
हे पाहू शकता, कारण हे इतकं मोठं VIP मंच आहे आणि VIP मंचावर जागा सुद्धा नाही आणि यावरून प्रचिती येते सन्माननीय जयंत गायकवाड साहेब यांचा परिवार, मित्र परिवार किती मोठा आहे. नाही गवळी सर, म्हटलं जातं ना, फक्त दुसऱ्यांचं चांगलं करण्याची भावना ठेवा, आयुष्यात तुम्हाला काही कमी पडणार नाही असं व्यक्तिमत्व आहे जय हिंद दादा गायकवाड. आणि एकदा जोरदार टाळा होऊ द्या या दिग्गज आणि व्यक्तिमत्वासाठी. सन्माननीय जयंत गायकवाड साहेबांसाठी एक स्पेशल DJ. थँक्यू डीजे. हा सन्मान होताना तुम्ही पाहताय आदरणीय जय हिंद दादा गायकवाड मातीसाठी गावासाठी रणरंग खेळतो, फिकीर आम्हा जीवाची नाही, अरे बांधेल आमची हिम्मत, ऐसी हिम्मत या गावात आणि या तख्तात कुणाची नाही, असं एक दिग्गज व्यक्तिमत्व जय हिंद दादा गायकवाड यांचा सन्मान होताना या व्यासपीठावरती तुम्ही पाहिलाय. बॉल बाकी आहेत मैदानावरती 6, रन बाकी आहेत 23, 6 मध्ये 23. आणि ज्या गोलंदाजानं आजच्या रात्रीमध्ये एक हॅट्रिक घेतली आहे, ज्या गोलंदाजानं खूप चांगली कामगिरी केली आहे, तो गोलंदाजाला चला डीजे एकदा खलीबली होऊन जाऊ दे. थँक्यू डीजे. अगदी खलीबली झाली आहे पिंपळनेरला तब्बल 3 रात्रीमध्ये. आणि आजची रात्र फक्त आता सेलिब्रेशन साठी बाकी आहे. अफाट मेहनत तुम्हा सर्वांनी केली. पिंपळनेरनं आज जिंकलाय भिवंडी तालुका आणि स्वतःनं केलेला स्वतःसाठी गावाच्या नावासाठी आयोजन. तर एकदा जोरदार टाळ्या पिंपळनेरवाल्यांना होऊन जाऊ द्या या देवेश पाटील चषकासाठी. अनेक जण म्हणत होते की तुम्हाला नाही जमणार, पण तुम्ही करून दाखवलं. प्रत्येक जण म्हणत होते की कदाचित कुठेतरी काही कमी पडेल, तुम्ही सगळीकडे पुरून उरून दाखवलं. आणि तुमच्यासाठी फक्त इतकंच, गर्व आम्हा शेंदूर गुलालाचा, गर्व आम्हा त्या बैधुंद तुतारीचा, गर्व आम्हा विठू माऊलीनं स्थापन केलेल्या वारकरी संप्रदायाचा, गर्व आहे आम्हा आईच्या स्वप्नातलं स्वराज्य निर्माण केलेल्या हिंदवी स्वराज्याचा. आणि या पिंपळनेर गावाला गर्व आहे जय हिंद दादा गायकवाड यांच्या. देवेश पाटील चषकाचा फुल टॉस बॉल चालला डीप मध्ये बाउंड्री लाईनच्या दिशेनं. तिकडे टिपलाय झेल, संपलाय खेळ. व्हॉट अ ग्रेट कॅच, फलंदाज बाद. आणि विजयापासून 5 पाऊल आता दूर आहे टीम भक्तिधाम ढुंगे. येस, आता मात्र एक बात सुन ले, मैच कोई भी जीते, कोई भी अंदर आ सकता है. अगदी बरोबर आहे, कारण आता वेळ सगळी झाली अशी की मैदान गाजवताच आलं पाहिजे. 5 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. आय थिंक डुंगे गावामध्ये टायटल चॅम्पियनचं पहिल्यांदा की दुसऱ्यांदा? दुसऱ्यांदा. चला ओके, सेकंड टाइम. मेगा इव्हेंट. तुषार याला मात्र स्लाइस केलं होतं, फक्त बॅकलिपला खाली केला आणि गॅप शोधलेली आहे. चेंडू सरळ सीमारेषेकडे जाताना दिसतोय आणि सीमा पार होतोय. चौकार. अगदी आता विजयापासून 4 पाऊल या ठिकाणी टीम दूर आहे. मात्र जर त्यामध्ये काही मोठे फटके आले, सामना पुन्हा एकदा आपल्याला एक चांगल्या स्टेजला या ठिकाणी पाहायला मिळेल. मात्र एक माझा मानाचा सलाम स्पेशली डुंगे टीमच्या पाठीराख्यांना. 5 वर्ष टीम हरत राहिली, मात्र 6व्या वर्षात देखील म्हटलं जातं ना, उम्मीद पे दुनिया कायम आहे. त्या पुन्हा 30 स्वप्न घेऊन आपल्या गावाच्या टीमला सपोर्ट करायला मैदानावरती येत राहिले आणि त्या गावकऱ्यांचा विश्वास जिंकताना
टीम डुंगे भक्तिधामनं जे क्रिकेट दाखवलं ते लाजवाब आणि आज सगळी स्वप्न सत्यामध्ये साकार होत असताना टीम भक्तिधाम डुंगेची बोला छत्रपती शिवाजी महाराज की गणपती बाप्पा. आता 3 मध्ये 3 सिक्सर पाहिजे आणि प्रेम बॅटिंग ट्रॅक वरती आहे. म्हणजे जर प्रेमनं एक मिस केला तर जे 6 वर्ष डुंगे मिस करतीये ना चॅम्पियनचं टायटल ते 6 वर्षानंतर मिळेल. आज गावातले ब्रास बँड वाले जर झोपले असाल ना तर आता जागे राहा. रात्री तुमच्या घरची हांडी भांडी साफ फुटतील जर आज तुम्ही बँजो वाजवला नाही तर. बॉल बाकी आहे 3, रन बाकी आहेत 18. स्वतः 12 मॅन ब्रास बँड वाला. चल भावा जा लवकर. 11 जणांना घेऊन ये. 12 जणांची टीम बनव. कसंही वाजव. आज तुम्ही एखाद्या जनरेटरच्या वॅन समोर उभं केलं ना त्या आवाजावरती पण डुंगेवाले नाचतील. कारण क्रिकेटच्या पटलावरचा आनंद, या मातीत अगदी झालेला संघर्ष, त्या संघर्षातून गावाला मिळालेला विजय, त्यातनं घडतो इतिहास. म्हणून म्हटलं जातं हारने के बाद कभी कहानी खत्म नहीं होती मेरे दोस्त, पिक्चर अभी बाकी है, हम फिर से लौटेंगे क्योंकि उम्मीद पे दुनिया कायम है और दुनिया झुकती है, बस झुकाने वाला नाम भक्तिधाम डुंगे होना चाहिए. यॉर्कर व्हाट अ बॉल, व्हाट अ बॉल. प्रेमला थांबवलंय. एका बाजूला भाटाळे खुश आहे कारण 25व्या टुर्नामेंट जीसीएत पहिल्यांदा आली, फायनल खेळतीये. त्याबद्दल भाटाळेसाठी देखील एकदा जोरदार टाळ्या नक्की व्हायला पाहिजे. भाटाळेकर देखील येत्या काळात जीसीएच्या टीमला म्हणतील ये तो सिर्फ झाकी है, जय ब्राह्मणदेव भाटाळे नाम की पिक्चर और पूरी किताब खुलना अभी बाकी है. पहिल्या स्पर्धेत आणि 25वी स्पर्धा अगदी मानाची सन्मानाची आणि तिथे रनरअपच्या पायथ्याशी येऊन जय ब्राह्मणदेव भाटाळे हे नाव देखील थांबलंय. पण क्रिकेटमध्ये चमत्काराला नमस्कार केला जातो. 2 बॉल मध्ये एखादा काही चमत्कार घडला तर अजून काहीतरी चित्र वेगळं पाहायला मिळेल. 1 मध्ये आपण पाहिलं 6 पाहिजे होते तेव्हा नो बॉल आजच्याच दिवसामध्ये येताना दिसला. इथे एखादं ते चित्र मैदानावरती होईल का? 2 बॉल बाकी आहेत, 2 90 मारले तरी देखील संधी आहे, 18 बनू शकतात. नाही डेफिनेटली 2 90 मारले तर 18 धावा होऊ शकतात. पण इट्स नॉट इझी. इतकं सोपं नाही. आतापर्यंत संपूर्ण स्पर्धेमध्ये एकच 9 लागलेला आहे. अनप्रेडिक्टेबल क्रिकेट आहे. गवळी सर हे तुमचंच तर वाक्य जिकडे कधी भाकीत करता येत नाही. आता इथे डुंगे टीम मॅचच्या ड्रायव्हिंग सीटला नो डाऊट एट ऑल. 95 अगदी आपण पाहिलं या टुर्नामेंटमध्ये जवळजवळ डुंगेनं जे पर्सेंटेज विनिंग दाखवलंय ते लाजवाब राहिलंय. संघर्षातून एक नवं नाव आता ग्रामीण जीसीएची जी संघटना आहे ती करतीये आणि जीसीएच्या सगळ्या टीम खुश असतील की एक नवा चॅम्पियन आज जीसीए ला मिळतोय. अजून एक बॉल वाट पाहावी लागेल. भारतीय जनता पार्टी पिंपळनेर, न्यू एकवीरा आणि श्री गणेश आणि त्या सोबतीनं 100 ग्रुप प्रेझेंट हे देवेश पाटील चषक आपल्या भेटीसाठी आलं आणि अवघ्या 3 रात्रीमध्ये पूर्ण भिवंडीच्या क्रिकेटला प्रेमात पाडणारं आयोजन जयहिंद शेठ गायकवाड आणि पिंपळनेर गावानं केलं. त्याबद्दल त्यांच्यासाठी देखील विशेष कौतुक. आणि शेवटचा बॉल चॅम्पियन पासून 1 पाऊल दूर आणि चॅम्पियन झाली आहे टीम भक्तिधाम डुंगे. श्री देवेश पाटील चषकाची अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. डीजे आणि भक्तिधाम डुंगे इज अ चॅम्पियन.